सो हे गाईज, गुड मॉर्निंग. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ह्याच्या आधीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले काश्मीरचे ते मला कमेंट करून सांगा. आणि आज आमचा थर्ड डे आहे काश्मीरमधला. तर आम्ही आज गुलमर्गमध्ये जाणार आहे. याच्या आधीचे ब्लॉग होते ते 2 डेजमध्ये मी टाकले आहेत. आणि ह्याच्यानंतरचे ब्लॉग असतील ते 2 दिवस किंवा 3 दिवसचा एकच ब्लॉग असेल. बघू कसं काय मॅनेज होतं आहे ते, बिकॉज इथे ट्रॅव्हलिंग आणि हे ते मध्ये शूट वगैरे करायला पण भेटलं पाहिजे ना. मग ट्रॅव्हलिंगमध्येच थोडाफार वेळ जातो, कारण की इकडचं लोकेशन थोडे 3-3 तास 4-4 तास असे लांब आहेत. तर आपण आज गुलमर्गमध्ये जाणार आहोत. तर गुलमर्गमध्ये काय काय आहे मी तुला दाखवते. आणि आता आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया. आम्ही इथे राहिलो होतो, मस्त स्टे होता इकडचा. या कॉटेजचं नाव आहे द लोफ कॉटेज म्हणून आहे. तर छान होता स्टे इकडचं, मस्त. इथे थोडं पीसफुल वाटतं, म्हणजे इथे शोरशराबा नाही आहे, कोणाची माणसं नाही आहेत जास्त. मस्त असं आपल्याला एकदम शांतता हवी असेल ना तर इथे नक्की या तुम्ही. तर कंटिन्यू हा व्लॉग बघत राहा तुम्ही. आणि बाकीचं ब्रेकफास्ट त्यांचं काय काय आहे मी दाखवते. आणि इथे लंचमध्ये तर लंच आणि डिनर इन्क्लूड नाही आहे, बिकॉज इथे म्हणजे थोडंसं गावामध्ये आहे ना. मग हे कॉटेज सध्या तरी एकच आहे, त्यांचं त्या साईडला अजून बनतं आहे. मग नंतर किचन पण बनेल, मग पुढे अपडेट असतील त्यांच्या पेजवरती. पण इथे सध्या ब्रेकफास्टच इन्क्लूड आहे. तुम्हाला लंच आणि डिनर हवं असेल तर ते बाहेरून आणून देतात, त्याचा काही इश्यू नाही. आता ब्रेकफास्ट तर आहे त्यांचं, काय काय आहे ते आपण बघून घेऊया. की उन्हात बसली आहे मी, तरी पण एवढी थंडी आहे ना, खूप थंडी आहे. हे 2 मस्त स्वीट असे कपकेक्स आहेत. हे पावाचं काहीतरी आहे, ह्याला प्रशांत म्हणून बोलतात. याचं ॲक्च्युली नाव वेगळं आहे. इथे मक्स मेलन आहे. ओ ह्याच्यात काय आहे, मॅगी. ह्याच्यात पण बहुतेक मॅगीच असेल. आणि हे काय असेल, बटर ब्रेड बटर सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये कावा असेल, म्हणजे काश्मीरमध्ये त्यांचा कावा फेमस असतो. नाही चहा आहे, सॉरी. मला वाटलं कावा असेल, पण चहा आहे. तर चलो फटाफट ब्रेकफास्ट करून घेऊया. आणि मस्त आपल्याला गुलमर्गमध्ये जायचं आहे, मज्जा करायची आज बर्फामध्ये पण. तर आम्ही आता गुलमर्गमध्ये पोचलो होतो. म्हणजे गुलमर्गचा जो स्टार्टिंगला घाट लागतो ना, तिथे आम्ही पोचलो होतो. तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता थोडं बर्फ राहिलं होतं. म्हणजे आता इकडे ऊन असल्यामुळे ते पूर्ण मेल्ट झालं होतं. आता पुढे बघू आपण किती स्नो आहे किंवा काय आहे. तरी इथे मध्ये कुठल्या रस्त्यांमध्ये तुम्ही बघू शकता स्नो असा वितळून असं खाली आला होता. तर चलो. देखो गाड़ी के पीछे इनका ये हाल है. ये काम ही इनका, इरिटेट करना, परेशान करना फिर कस्टमर को. ऐसे पीछे छोड़ेंगे नहीं. और इनका इतना मोटिवेशन है सर, अगर आप हाँ ना भी करोगे ना, इतना मोटिवेट करते हैं कि कस्टमर हाँ पे ही रेडी होता है. वर उडून नीट उडा ना, नाही दिसत. सो गाईज, फायनली मी आता गुलमर्गमध्ये पोहोचले. आणि तुम्ही थंड हवा बघू शकता. स्नो
सिकिंग करतोय. हे बघा, सिकिंग करून आमचं फोटोशूट वगैरे पण झालं आहे. आता तुम्ही इकडचं क्लायमेट बघू शकता, क्लायमेट आहे. आमच्या नशिबाचं स्नोफॉल असल्यामुळे तर भेटेल, नाही तर डोंट वरी. हे पण व्ह्यू खूप मस्त आहे, मस्त वाटतं एकदम. सो गाईज, थोडासा एकदम किंचित ना स्नो पडला तर तुम्हाला दिसणार. व्हिडिओ घ्यायची राहिली, व्हिडिओ घेता नाही आली बिकॉज व्हिडिओ आमचा बॅगच होता. एकदम किंचितचा स्नो पडला आणि आता थोडा थोडा पाऊस पण पडतोय. पण वारा तर खूप आहे इथे, खूप म्हणजे खूप वारा आहे. अनु, कसं वाटलं? कूल कूल, थंडा थंडा, कूल कूल. फुल रेफ्रिजरेट. फ्रीजर फ्रीजर फ्रोझन सारखे फ्रोझन झालं. आम्ही तरी इथे 2-2, 3-3 जॅकेट घातलेत. हे बघा, यांनी तर काहीच नाही घातलं. काहीच नाही, एक फक्त हे घातलंय आणि पॅन्ट. थंडी बिंडी काही वाजत नाही त्यांना, सवय झाली. सवय झाली त्यांना. पाऊस पडल्यामुळे थोडीशी गर्दी इकडची कमी झाली आहे. आता मी चाललोय बिकॉज पाऊस पडायचे चान्सेस आहेत. थोडाफार स्नो आणि थोडा पाऊस पडला. आता ते बोललेत की चान्सेस आहेत बिकॉज इथे आडोशाला म्हणजे काहीच नाही आहे. तर आम्ही चाललो आहे बिकॉज हालत खराब. जान है तो जहान है बाबा, जान को पहले फिर बाद में. ये तो क्या हम कर लेंगे, आजारी पडलो तर काय करणार. बिकॉज हालत खराब होते. मला तर स्टार्टिंगला श्वास घ्यायला पण त्रास होत होता. आता थोडं ठीक आहे. आणि माझ्या शूजमध्ये बर्फ गेला ना, तो पूर्ण मेल्ट झाला आहे. तर पूर्ण ते स्टॉकिन्स माझे हे झालेत, ओले झालेत खालून. खूप थंड थंड झालं आहे. हातात ग्लव्ज घातलेत तर मोबाईल व्यवस्थित पकडताना येते. पण ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून मी शूट करते. मी डबल चष्मा लावलाय बिकॉज त्या दिवशी मी लेन्स घातले होते, त्याने मला बर्फ फेकून मारला. तर माझा कालचा दिवस आम्ही त्या रूममध्ये स्टे केला, त्याच्यासाठीच कुठे बाहेर नाही गेलो बिकॉज मला नंबरचा चष्मा आहे. तर त्याने बर्फ म्हणजे ते मुद्दाम नाही मारला, मुद्दाम नाही फेकून मारला. त्याने फेकून मारला तेव्हा मी जस्ट टर्न झाली, माझ्या डोळ्याला बसला. म्हणून म्हटलं आज नो रिक्स नो लेन्स, म्हणून मी चष्म्यावरती गॉगल घातलाय. तर तो गॉगल घातला तर दिसणार नाही आणि माझ्याकडे नंबरवाला गॉगल नाही आहे. सो चष्मा त्याच्यावर गॉगल आणि चलो. इथे ना 2-2 फीट पाय आतमध्ये जात आहेत. आता ते मगाशी जात होते ते तेव्हा फोन ठेवलाच आतमध्ये, गेला की दाखवतो ना. आता आपण खाली गेलो, वरती गेलेलो तेव्हा होता ना. आज पण आम्ही व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी मस्त केली ना. नो दिसत नाही तुम्हाला बघा, खूप बघा या साईडला गर्दी आहे. हे मगाशी ना पूर्ण भरलं होतं, पूर्ण खाली आहे बिकॉज बर्फ एखाद्या वेळेस सहन होतो पण पाणी पावसाचं नाही होत.
आणि की इथे ते बोलले वेदर काही होऊ शकतं, म्हणून इथे लांब लांबपर्यंत तरी आडोशाला काही नाही आहे. म्हणून आम्ही जरा आता आडोशाला जातो, काहीतरी खातो. इथे साईट सीन पण मग अशी झालं. मला काही एवढं तर आवडलं नाही साईट सीन. कुठल्या तरी महाराजांचा काहीतरी विला का काय होता, मला नाही आवडला. मी तुम्हाला शेअर करीन, पण सजेस्ट पण करीन, तिकडे अजिबात नका जाऊ. काही नाही आहे तिकडे. एकदम जुन्या काळातले महाराज होते तिकडे. ना लाईट्स आहेत ना गाईड आहे, एकदम जुनं आहे सगळं. सो तिकडे तर जाऊच नका. बाकी तुम्ही फिरू शकता, गंडोला राईड वगैरे सगळं इथे. बाकीच्या पण स्केटिंग वगैरे सगळं आहे, तिकडे जाऊ शकता. इथे हेलिकॉप्टर पण आहे, पण आता ते खूप लांब आहे आणि त्याचे चार्जेस पण थोडे जास्त आहेत. 15,000, 20,000, 22,000 जसं आपल्याला फिरायचं असेल तसं. तर म्हटलं आता सध्या तर नको, नेक्स्ट टाइम आपण बघूया. नेक्स्ट टाइम कधी आलो तर करू. इथे यायचं म्हणजे पैसे की गड्डी इतनी लेके आनी पड़ती है, बाकी कुछ नहीं. पैसा है तो सब कुछ है यहाँ पे, ऐसी बात है. तो चलो, हे बघा इथे मस्त खेळत आहेत, खूप नाही आलं. चलो मी आता ठेवते, नंतर भेटू आपण. अजून थोडं पुढे जायचं आहे, बिकॉज मला आता सगळं शिवरिंग, हातबीत थरथरतात. हवा बघू शकता तुम्ही किती मस्त येते. थोडा दम पण लागतोय. सो चलो, बाय फ्रेंड्स. यहाँ पे गारंटेड है, कहो गारंटेड है. ओरिजिनल केसर कैसे पहचाना जाता है, ओरिजिनल केसर है कि डुप्लीकेट केसर है? केसर ओरिजिनल खाने से कड़वा लगना चाहिए, हल्का सा कड़वा लगना चाहिए. केसर अगर खाने से मीठा लगे वो डुप्लीकेट रहता है. अच्छा. केसर खाने से कड़वा लगता है. अच्छा. इसके अलावा केसर, ओरिजिनल केसर पानी में डाल के धीरे धीरे करके कलर देता है. ओरिजिनल केसर जो इसका पता लाल का लाल ही रह जाता है. डुप्लीकेट केसर पानी में डालो एकदम सा कलर देता है, एकदम सा व्हाइट कलर का पत्ता हो जाता है. जो इसका ये पत्ता है वो व्हाइट कलर का हो जाता है. अच्छा. अगर आप इसको आगे वाले दांतों से इसको चबाओ, आगे वाले टिप पे आपको हल्का सा कड़वापन आ जाएगा. केसर की पहचान रहती है. इसको आगे वाले दांतों से चबाओ. इसके अलावा इसमें ओरिजिनल का 110% गारंटीड है, क्योंकि हम किसान है, हमारा खुद का खेत है, हम फार्मर है इसका. यहाँ पूरा एशिया में, पूरा इंडिया में खाली इधर ही निकलता है. नए श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग किसी जगह पे नहीं निकलता है. और इसके अलावा यहाँ पे हमारा जो केसर है, ये आपको इसकी ये खासियत है, ये 20 ईयर्स तक, 20 क्या 30 ईयर्स तक एक्सपायर नहीं हो जाता है. अच्छा. इसका एक्सपायरी है ही नहीं. ओरिजिनल केसर एक्सपायर नहीं हो जाता. जितना ये ड्राई प्लेस पे रहेगा उतना 20 साल क्या 20 क्या 30 ईयर्स तक इसका लाइफ है. इसके अलावा केसर खाने से हार्ट पैटर्न्स नहीं आ जाता है, आंखों की रोशनी बढ़िया रहती है, मेमोरी स्ट्रांग रह जाती है, फेयरनेस के लिए, ऑक्सीडेशन के लिए. इसके अलावा एंटी कैंसर प्रॉपर्टीज रहती है केसर में. प्रेग्नेंट लेडी के लिए भी ज्यादा शोभा करता है, उसकी बच्चे की आईसाइट के लिए, फेयरनेस के लिए, हार्ट हेल्थ के लिए, ऑक्सीडेशन के लिए, मेमोरी के लिए सबसे बेस्ट रहता है. केसर आप किस में यूज करोगे? केसर आप जीरा राइस में भी खा सकते हो, बिरयानी में खा सकते हो, खीर में खा सकते हो, हलवा में खा सकते हो. काश्मीरमधून आम्ही या सर्व गोष्टी घेतल्या आहेत. तुम्ही
प्राइस लिस्ट पण बघू शकता. काल सर्वरच हे मुसली आहे. हे माझ्या फ्रेंडनी मला दिलं होतं, मला आवडलं होतं तर मी तेव्हा ते घेतलं होतं. तर हे वाटतं 700ला आहे. बदाम, केसर आणि हा स्पेशल बिर्याणी मसाला आहे. तर बघू ट्राय करून, जर आवडला तर हे कुरिअर पण करतात बोलले. लेट्स सी, आपण ट्राय करूया. आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. हे सगळे डिटेल्स आहेत त्यांचे. सो गाईज, आता आम्ही येऊन पोचलो आहे पहलगाममध्ये. पहलगाममध्ये हे उंचावरती, एकदम उंचावरती, म्हणजे आमची गाडी पण अशी वरती स्लोपिंग होत होतं. असं वाटतं खाली येईल. एवढा उंचावरती हे हॉटेल आहे. या हॉटेलचं नाव परत एकदा सांगेन मी, द हिडन लीफ म्हणून आहे. हे हिडन लीफ दुसरीकडे आहे, म्हणजे पहलगाममध्ये आहे. तर ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि बाकीचे म्हणजे आता हा रात्रीचा व्ह्यू आहे, तर मी तुम्हाला उद्या सकाळी रूम टूर वगैरे देईन. त्याच्यामध्ये बाल्कनी पण आहे, तुम्हाला सगळं काही ते दिसेल, म्हणजे बाहेरचा व्ह्यू वगैरे. आणि बाकी तुम्ही ह्यांचं इंटिरियर तर बघू शकता, एकदम मस्त आणि क्लासी होतं. खूप छान होती ही प्रॉपर्टी. पण इथे थंडी खूप होती. मी एकच सांगेन, इकडे मायनस पॉईंट म्हणजे थंडी, म्हणजे सहन न होणारी थंडी होती. आणि हा ह्यांचा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियामध्ये मी तुम्हाला जेवण पण दाखवेन, काय होतं. जेवणाची टेस्ट पण एकदम छान होती. तर इथे बघू शकता तुम्ही, सॅलड, सूप वगैरे पण होतं. तू घे तोपर्यंत, मी दाखवते तोपर्यंत तू घे. इसमें सूप है क्या? आप बताओगे खोल के एक तवा रोटी, दाल राजमा, ओके. मटन सूप, ये हमारा मटर मशरूम. कौन सा? मटर मशरूम. मैंने सोचा मटन मशरूम. पालक पनीर, ओके. स्वीट डिश, फिरनी, कश्मीरी फिरनी. और ये चिकन, हमारा मसाला चिकन. ओके, ठीक आहे. त्यांची डायनिंग सिस्टम पण चांगली आहे. उपमा, ओट्स, सो हे गाईज, गुलमर्गमधून आम्ही पहलगाममध्ये आलो. काल रात्रीच आलेलो, पण रात्री एवढं व्ह्यू वगैरे नव्हता, लेट पण झालेलं, म्हणून आम्ही जेवून झोपलो. तर आज एक दिवस आम्ही इथे स्टे केलं होतं. तर तुम्ही बघू शकता, यांचा हा बाहेरचा पॅसेज आहे आणि आमची दोन मुलं आहे. मस्त लॅविश असं स्टे होतं आमचं. या साईडला बाथरूम आहे. आणि मेन व्यू म्हणजे इकडे आहे, तो म्हणजे हा. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. बाहेर पण मस्त सिनरी आहे. इथे नदीचा खाली आवाज येतो मस्त, आणि इथे मस्त पहाड आहेत वरती असं. तुम्हाला कोणाला कधी यायचं असेल तर मी इकडचं कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व डिटेल्स देईन. आणि हा हॉटेलचं नाव द हिडन लीफ म्हणून आहे. ह्यांचं हॉटेल श्रीनगरमध्ये पण आहे. श्रीनगरमध्ये पण आम्ही राहिलो होतो. आणि हे सेकंड हॉटेल म्हणजे इकडे पहलगाममध्ये आहे. मस्त उंचावरती आहे. थंडी तर मजबूत थंडी आहे. काल रात्री 6-6 टेम्परेचर झालं होतं. आता 10-11 असेल. खूप थंडी आहे. मस्त आहे.
आम्ही आहोत आता पहलगाममध्ये. तर ॲपल ज्यूस प्यायला आलो आहे. ते फ्रेश मस्त ॲपल्स आहेत. त्यांनी एक ॲपल असा टेस्ट करायला दिला, म्हणजे ह्याच्यापैकी कुठला तुम्हाला ॲपलचा ज्यूस हवा त्यांचं ते ॲपलचा ज्यूस म्हणून देतात. तर हा जो ॲपल दिसतो आहे हा काश्मीरमध्येच येतो आणि काश्मीरमध्येच हे लोक कुठे ट्रान्सपोर्ट नाही करत. तर हा ॲपल मला आवडला, म्हणजे गोड आहे. हे असं इथे मिक्सरमध्ये टाकतात आणि मग ज्यूस बनवून देतात. आणि इथे मस्त बसायला अरेंजमेंट आहे, मस्त बाजूला नदी, इथे पण बसू शकतो, इथे पण बसू शकतो मस्त. आता आम्ही नदी आणि ॲपलच्या ज्यूसचा मजा घेतो. ॲपल ज्यूस आपला आता आला आहे, टेस्ट करून बघूया. अच्छा है, मस्त फ्रेश ज्यूस मस्त लागतो. कोणी बोल काय इथे ॲपलचं पिकल, लसूणची चटणी सगळं आहे. आम्ही टेस्ट करते आणि बघू कुठलं टेस्ट करून आवडतं ते आपण घेऊया. म्हणजे बांधायची गरज नाही असं. प्रणवने प्लेन घेतला व्हाईटवाले, व्हाईट नाही आपल्याला लाल लागते. अच्छा आणि ते छोटे छोटे ते लहान मुलांचे आहेत का नो? हो ते हो, नाही ते लेदर आहे, लेदर बा बॉल. अच्छा हा बॉल लेदरचा म्हणजे काय असते? सीझन रोहित शर्मा वगैरे खेळतात. बॅडमिंटन बॅट, ही बॅट काढ होतात ना रे, याला पंच करायला लाकडाला. मग टेनिस बॉल पण चांगला लागतो. अपना टेनिस हार्ड टेनिस बॉल होता ना हेवी, उसका बैट ये है ना. काश्मीर बॅट फॅक्टरीमध्ये आलो आणि ही बॅट आवडली आणि मी घेतली. त्यांनी खूप रिजनेबल रेटमध्ये आम्हाला दिली. 1400 रुपयामध्ये दिली. मुंबईमध्ये 4,500-5,000 असे रेट चालू आहे. मला 1400 रुपये मला आवडली, बॅट मी घेतली. वजन तंदुरी 4 दिवसाने आज आम्हाला फायनली भेटली. चिकन तंदुरी बघू शकता. छान आहे पण थोडी स्पायसी कमी आहे, पण ठीक आहे. टेस्टला मस्त आहे. तर आम्ही सेकंड डिश अशी घेतली होती, म्हणजे आम्हाला खायचं होतं असं मसालेदार आणि तिखट स्पायसी खायचं होतं. तर त्यांनीच सजेस्ट केलं आम्हाला की मटन मिरची मसाला असं घ्या. तर ते पण एवढं काही स्पायसी नव्हतं, ठीक होतं. म्हणजे मुंबईची लोक स्पायसी खातात त्या दरम्यान तरी नव्हतं. तर आम्ही घेतलं होतं मटन मिर्च मसाला असं घेतलं होतं आणि रोटी घेतली होती. आणि तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तंदुरी ती पण घेतली होती. तर चला आता आपण जेवण संपवून घेऊया आणि पुढे भेटूया. सो गाईज आम्ही आता श्रीनगरच्या मार्केटमध्ये आलो आहे आणि ह्याला कुठे मोमोजवाला दिसला होता मगाशी, तर मोमोज खायला आलो आहे. लेट्स सी इकडचे मोमोज कसे आहेत. खूप थंडी आहे बाबा. ह्याने माझं स्वतःचं जॅकेट काढून मला दिलं.
बघू शकता तुम्ही, मी 2-2, 3-3 कपडे घातलेत तरी मला थंडी वाजते. इथे बघू शकता तुम्ही अक्रोड, ड्रायफ्रूट्स वगैरेचे शॉप्स आहेत. तर गाईज आम्ही आता निघालो आहे मार्केटमध्ये फिरायला. आम्ही विचार केला रिक्षा करून जाऊ, पण नको बोलो, थोडंच जवळ आहे. चालत 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 जरा 2 दिवस चाललो नाही, गाडी कंटाळा आला म्हणून आता चाललो आहे. बघा हिला किती थंडी वाजते. हिला एवढी थंडी वाजायला लागली बाहेर आल्यावर. तिने माझं जॅकेट घेतलं आहे, माझं घेतलं आहे म्हणजे मी दिलं, कारण खूप थंडी वाजायला लागली तिला. मला नाही वाजलं. मोमोज काही फरक नाही, सेम टेस्ट. आपल्या मुंबईत असे लागते. शेजवान चटणीमध्ये फरक आहे बरोबर. तुम्हाला नको ना बरं ते, मला नुसतं बरं नको, मला शेजवान चटणी. गरम आहे. मुंबईला भेटत असतं छान आहे, पण आपल्याला तिकडे घेऊन जाईपर्यंत थंड नाही होणार. सो गाईज चलो बाय. आता ही व्हिडिओ मी इथे संपवते. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर राहील. तर चलो, लाफ अँड लव. बाय बाय.